अंबाबाई मंदिरानंतर आता ज्योतिबा मंदिरातही तोडफोड, कळस फोडल्यानं पाणी गळती, कोल्हापूरकर संतापले. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखूळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखूळ मलाई पनीर. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तोडफोड आणि पाणी गळतीचा वाद आता ताजा असतानाच आता कोल्हापूरकरांचा आराध्य दैवत असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्योतिबा मंदिरातील महादेव मंदिराचा कळस चक्क ब्रेकर लावून फोडला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून यामुळे मंदिरात प्रचंड प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. या बेजबाबदार कारभारामुळे आता कोल्हापूरकर कमालीचे आक्रमक झालेत. काही दिवसांपूर्वीच अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गळती होत असल्याचा आणि मंदिराचं मूळ दगड कापले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे नेते हर्षल सुर्वे यांनी या प्रकाराविरोधात जोरदार आवाज उठवला होता. या घटनेनंतर कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त करत पुरातत्व विभागाच्या ढिसाळ कारभारावरती ताशेरे ओढले होते. हा वाद शांत होत नाही तोच आता ज्योतिबा मंदिरातही तसाच प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. ज्योतिबा मंदिरात सध्या संवर्धनाचं काम सुरू आहे. मात्र हे काम करताना पुरातत्व विभागाकडून अत्यंत निष्काळजीपणा केला जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केलाय. महादेव मंदिरावरील कळस थेट ब्रेकर लावून फोडला गेल्यामुळं छताला तडे गेले असून मंदिरात पाणी गळती सुरू झाली आहे. ऐतिहासिक वास्तूचं नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे. संवर्धनाच्या नावाखाली देवस्थानांच्या मूळ वास्तूंना आणि ऐतिहासिक ठेव्याला धक्का लावला जात असल्यामुळं भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. अंबाबाई मंदिरानंतर आता ज्योतिबा मंदिराबाबत समोर आलेल्या या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागं होणार का आणि ही पाणी गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.